हॅलो नमस्कार. आकाशामधला चंद्र. आज आहे सोमवार. सकाळ झाली. चला आज काय कामं होता ते बघूया आता. गुलबक्षीचे फुलं इतकी सुंदर अशी वेधून घेतात ना लांबूनच, आणि त्यांचा टवटवीतपणा आता थोड्या वेळाने मिटायला सुरुवात होती. हा रांगोळीचा वाटता इकडं पाहिजे होता ना मधी, मग ते लोक म्हटले इथंच करा म्हणे. म्हणाले भारी काढते तू. इतकं मस्त काढते. वा वा. ते गव्हाचं आज भिजत ते आता 2-3 दिवसापासून भिजत घातलंय. कधी वाटू मग दुपारी का सकाळी? कारण मी दुपारीच भिजत घातलं होतं ना. ते दुपारी वाटलं तरी चालेल, तसं चिक करायला सकाळीच नाही घेऊन जा. हां ना, जाताना घेऊन जा थोडा. काय छापच काढते का? मी आले रांगोळी घ्यायला. पेन्सिलनेच काढणार आहे. अच्छा, सापडलं ना मला ते, चांगलं आहे म्हटलं. हां हां. रांगोळी सुद्धा आई ते भेटत आहे माहिती ना. हां बघितलं ना. म्हणजे ते कसं आता, पण मग ते फिक्स शेप असतो एकच. हां पण मग ते कसं ते आपण याच्यामध्ये घर कोणते फ्लॅटच्या घरामध्ये असं ज्याला येत नाही त्याने आपल्याला. हां हां. तिनं लई पूर्वीची घेले बरं का, अजून टिकेले बघ. चला झाली मस्त. ही कोणती ग रांगोळी? लक्ष्मी पद्म. हां नाही ना, मला वाचताच येत नाही. सकाळचं कसं दिसतं बघूया. किती छान घराला, म्हणजे जे काय म्हणतात असं वेगळं रंगहीन होतं घर. आता छान असं नवं नवं दिसतंय, रंग चढलाय. अजून वाढवलं का? आज कोणतं घर आहे म्हटली? किचनचं. आणि मी एकच दिवस चालत आहे. तरी आज एका दिवसात किचन करून द्या, त्यांनी हॉलला 2 दिवस लावले. हां हॉल मोठा आहे ना किचनपेक्षा. माझा किचनला फक्त पुट्टी का? पुट्टी कलर दोन्ही पण. हां का? हा आहे मोरपंखी. तर हा मोरपंखी म्हटलं खिडक्यांना बाहेरून लावून द्यावा आणि आतूनही होती. बघू आता काय करायचं ते. चूल पेटली आहे, आता भाजी करून घेते. सगळं सामान घेऊन आले बाहेर. काय आता त्याच्यामध्ये जी डाळ आहे ना, हरभरा डाळ, ती काही गॅसवर लवकर शिजणार. त्याच्यामुळे म्हटलं आता आहे ना चुलीवरच घ्यावा करून, कारण मग ती हरभरा डाळ शिजवायलाच खूप टाईम लागतो. आता कसा प्रसंगानुरूप वागलं पाहिजे, कारण कसं आता गॅसची टंचाई आता भेटते पुन्हा पुढं. तर आता भाजी कोणती करणार आहे? आता मी करणार आहे भोपळ्याची भाजी, आणि बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे. पण चला आता मस्तपैकी चुलीवरची भोपळ्याची भाजी खायला छान लागते, तो स्वाद पण भारी उतरतो. तर फक्त साहित्य दाखवते तुम्हाला. हे पोळपट घेतलेलं आहे बरं काहीने मला आता. आणि ही कढई. तर हे भोपळा चिरून घेतलेला आहे. इकडं कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, आणि याच्यामध्ये वाटण केलेलं आहे हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसूण, आणि इथं आहे हरभरा डाळ, आणि बाकीचे लागतील काही मसाले. तर ही हिरवी मिरची ना अजिबात तिखट नाही आहे. तर मी काय करणार आहे, ही याच्यामध्ये 7-8 मिरच्या टाकल्या म्हणजे तिखट वाटाणा, म्हणून मग मी लाल तिखट पण टाकणार आहे भाजीला. तर आता मी भाजी बनवून घेते. तेलही मी आत्ताच काढलेलं आहे, आणि आता ही तेलाचा कागद जो आहे ना तो मस्त असं जाळायला पण आहे, म्हणजे चांगलं पेटल ते. तरी तेल टाकून घेतलं आहे. आता मोहरी टाकली, लसूण, जिरे, पत्ता. आरोग्याच्या दृष्टीने लोखंडाच्या कढईत केलेलं चांगलं आहे. पण काय होतं, भाजी कोणतीही करा तिचा कलर पालटतो, आणि त्याचबरोबर चवसुद्धा बदलून जाते. ही भाजी काही एवढी तिखट वाटत नाही आहे, म्हणून मी काय करते आता हे थोडंसं लाल तिखट टाकते. आता ह्या कढईतली माझी दुसरी भाजी. मग सारखा वापर केला ना जरा, मग हे जरा नॉर्मलमध्ये येईल कढई.
आणि यामध्ये धने पावडर नीट घासून वापरात आणली, पण जर मी वापरलीच नाही ना तर याला पुन्हा गंज चढेल. मग ते काय होतं, तेल लावून ठेवावं लागतं. थोडंसं हिंग आणि आता मीठ. लोखंडी कढईमधून लोह मिळतं आणि ते शरीरास खरंच उपयुक्त असतं. आता हे लोखंडाच्या कढईत टाकली म्हटल्यानंतर याचा कलर जरा थोडासा आहे ना काळपटच येईल, कारण कसं आहे लोखंडाची कढई. चला त्याला शिजून देते. चला त्याच्यावर झाकण ठेवते. चला भाजी झाली का नाही आता आपण पाहू. भाजी तशी अरे बापरे, मी कोणत्या कलरची टाकली होती भाजी बघा कोणत्या कलरमध्ये झाली. आणि लोखंडाच्या कढईमध्ये अशी भाजी केली ना अशीच होते. तर भाजी झालेली आहे आणि याची चव पण आहे ना जरा थोडीशी वेगळीच लागते. पण असं म्हणतात की लोखंडाच्या कढईत केलेलं पण चांगलं असतं. तर कलर अगदी वेगळा आलेला आहे, पुरा काळा. म्हणजे भोपळ्याची भाजी ती. चला आता लाकडे घेते काढून. झाली ही भाजी. चला आत्ताच जेवण झालं. भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाल्ली. आता यांनी सगळं सामान काढलेलं आहे तर बघूया. हे काय सगळा पसारा. आज किचन चाललं आहे त्यांचं. सगळं सामान आलं इथं है ना. अच्छाच होणार आहे हे रंग पण आणि पुट्टी पण. किचनचा आता कलर बदलत. पुट्टी मारायचं काम चालू आहे. मला वाटतं झालं आहे बरं का इकडं. हे काय झालं आहे आता रंग द्यायचा असं. 3 जण होते त्याच्यामुळं पटकन झालेलं आहे. कसं दिसतंय. आता किचनसुद्धा मस्तपैकी सजणार आहे. कोणता कलर आहे काय माहिती. याला पोपटी कलर आहे, पोपटी. चला आता हे जे इकडचे झाडं आहेत ना साग वगैरे सर्व यांना आहे ना पाणी दिलं आणि आता येणं इथंच चालू केलं. तर इथं मस्तपैकी त्या मैना आहे ना 2-3 येत आहे, कारण पाणी चालू आहे. आणि त्यामुळे ते काय म्हणतात ज्यावेळेस पाणी देतो त्या जमिनीतले किडे वर येतात, ते खाण्यासाठी ते येत आहे. आता मी मोबाईल काढून व्हिडिओ काढत होते तर लगेच सोडून गेल्या त्या. झालं का काम सगळं. झालं आता त्यांचं जेवायचा टाइम 12-1. हां आता चिक्कू बिलकुल राहिले नाही तर पहिले इतके चिक्कू होते ना, आता हे संपल्यावर आले सगळे. आता एक पाहून काढू राहिली ही. असे जेव्हा होते तेव्हा पिकलेलं. हां शौर्य तिकडे. इतक्यात झाला मला तर किती टाईम लागला होता. एकदम एका याच्यातच दिला. त्यांना प्रॅक्टिस आहे, त्यांचं रोजचं काम आहे. आपण कधीच्या मध्ये खाली गेलो आपल्याला टाइमच लागणार ना. मग तो उरलेला काय करायचा रंग. द्यायचा असेल तर देऊन घ्या. दुसरीकडे कुठे आता द्यायला. चुलीपाशी फक्त चॉकलेटी द्यायचं आहे मला. द्याने इथं मारून. हा काय टोन हा सेमच ना, कुठंतरी वापर करायचं वाया जाण्यापेक्षा. इथं नाही पुरणार खाली. ते ऑइल पेंट आहे आता. काय देऊ. हा हा आतून पण देत आहे का. हां क्या माराय. हां माराय ना. हां चला म्हटलं आता घ्या मारून. काल माझे इतके ना ते काही कपड्यांवर खूपच झालं होतं ते सगळं. आणि मग आता ड्रेस घातला त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे त्यांच्याकडे. 1 मिनिटात त्यांनी दिलं आहे. मला खूप वेळ लागला होता द्यायला.
चला हीच राहिली होती आतून द्यायची आणि बाहेरून, बाकी आतूनही देता की काय माहिती दिला. आता ही वेगळी वाटण खिडकी. उघडतोय ना हा म्हणजे काय माहिती होतं का नाही ते. आता आतून खिडकी वेगळी वाटत त्या दोन वेगळ्या वाटतील का आतूनही देऊ. ही झाली. हा डार्क कलर आहे ना मोरपंखीचा आणि ती आतून दिली होती मी. आता बघू ते देत असेल आतून तर देऊ आतूनही. चला आता तो पहिला होता ना फिक्का त्याच्याऐवजी आता हा लावून राहिले. मग आता तो उरला किती एवढा आहे. काय दिलं काय माहिती त्यांनी भंगारात. चला ही पण झाली खिडकी. आता तिथली एक राहिली ती आतून देते. तिकडचे आहेत ना मग तिकडचे बघ चिक्कू सगळेच काढ मग तिकडं असतील ना ते झाडाला. याच्याशी एवढं बोलस तर यांची एक खिडकी पण झाली. म्हटलं कलर असे किती काय उरतील. मग काय करायचं एवढ्या कलरचं. उरलेले कलर कुठं कुठं लावायचे आपण. मी उरलेले कलर लावून देते इथं. चला आता मी दरवाजाला देते. त्यांनी खिडक्याला दिला आणि गेले त्यांना त्यांचा टाईम झाला तिकडे लावायचा. म्हटलं मी देते इथं. एवढा अंगावर पण पडणार नाही. आता घासाघास चालू आहे वाटतं ना. आणि कलर कधी आता लगेच का. काय काम आहे मुझे वो टाइल्स घिसनी है, खिड़की साफ करनी है. वो पानी गिरा दिया. चला आता सिलिंगचं चालू आहे. सिलिंग त्याच्यानंतर हा कलर होईल. ही डिझाईन आहे. अजून कलर आणले त्यांनी. चला तिकडं रंगकाम चालू आहे. तर आता मला इथं आहे ना कुरड्याचं दळायचं आहे. चीक बनवायचं आहे खाण्यासाठी बरं का. कुरड्या नाही बनवायच्या तर चीकसाठी. आता हे सर्व काही करते मी. दळून घेते आणि 2 पाणी घेतलेलं आहे. 2 पाण्यामध्ये पिळते, चाळणीने पिळते आणि पाहते फडक्याने पण पिळते. हे असं एकटीने दळणं आणि त्याचं तो चीक तयार करणं ही माझी प्रथम वेळ आहे. तसं लहानपणी आईला मदत केलेली त्याच्यामुळं ते लक्षात पण आहे. आणि तसं विचारूनही आली होती तर आई म्हणे फक्त 2 पाण्यामध्ये कर. पण माझ्या लक्षात आलं नाही. मी एवढं टब भरून पाणी घेऊन बसली. तसं तर काम हे 1 तासातलंच होतं. पण मग हे वाढीव पाण्यामुळे काय झालं 2 तास लांबले. फक्त 2च पाण्यात धुवून आले आणि नंतर लक्षात आलं हे पाणी खूप झाले. एवढं पातेलं साठवायला जागाच नाही आहे. काय करावं आता. चला आता आपण कलर पाहूया. झालंय त्यांचं लावून ते गेले लोक. तर चला असा कलर लावलेला आहे किचनला. तर तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.